शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सद्गुरु महाराज की जय. कालपर्यंत अनेक विषयांचा विचार करीत शिवचरित्राचा धावता आढावा घेत आपण शिवाजी महाराजांनी कोकण हे जिंकला, काय अडचण आहे का त्यात? नाही ना. कोकण जिंकला, अनेक गोष्टी केल्या, आरमाराची उभारणी केली, शहाजीराजांची सुटका झाली, धारवाडापर्यंत शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा विस्तार केला किंवा धारवाडात लुटीही केल्या, असा विषय चर्चित जात होतो. शिवचरित्राचा थोडक्यात धावता आढावा पूर्वी जे झालेलं आहे त्याची उजळणी ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने करतोय. आज आषाढ वद्य एकादशी आणि दुसरा रविवार पण आहे. वारात आठवत नाही तुम्हाला काही. पूर्वी म्हणजे मागच्या 2-3 वर्षात जे शिवचरित्र चालतं त्यात 2 वेगळे विचार केले होते. त्याचा पहिला विचार असा असायचा की दर रविवारी, पहिला रविवार म्हणून मी काही जास्त कराच असा हट्ट करत नाही, दर रविवारी एखाद्या विद्यार्थ्याने 5 मिनिटं 10 मिनिटं बोलावं, म्हणजे त्याला बोलण्याचा सराव. पंढरपुरात यायचं, शिकायचं, बोलायला पण शिकायचं आहे म्हणून तो एक प्रयत्न करतो. 5 मिनिटं 10 मिनिटं बोलावं, शिवचरित्राच्या अनुरोधानं बोलावं, आपल्या सांप्रदायिक गोष्टीच्या अनुरोधानं बोलावं, एखादं चिंतन मांडावं, असा विषय असायचा. आणि दुसरा अजून एक विचार असा करत होतो की शिवचरित्रातल्या अनेक व्यक्तिरेखा अशा आहेत किंवा एकेका माणसाचं चरित्र असं आहे की ते विलक्षण आहे. सगळ्याच गोष्टी आपल्याला सर्वच एका वेळी प्राप्त होतात असं नाही. तर दरवेळी एखाद्या माणसाचं चरित्र एका रविवारी ऐकावं. उदाहरणार्थ कान्होजी नाईक देशमुख काय आहे कळले पाहिजे. शिवाजी महाराजांचे वकील पंताजी गोपीनाथ बोकील कसे कळावे. शिवाजी महाराजांचे परराष्ट्र मंत्री सोनोपंत गडीर कसे आहेत कळावेत. काल आपण बोलता बोलता ओझरता उल्लेखाला म्हणून 2 गोष्टी सोनोपंतांच्या सांगितल्या. त्यांची तुळा केली ते सांगितलं, त्यांनी काम काय केलं ते सांगितलं. पण असे काही विलक्षण व्यक्तिमत्व आहे. बाळाजावजी चिटणीस कसे आहेत कळावे. अंबरराव मोहिते कसे आहेत कळावे. तानाजी मालुसरे, फक्त आपल्याला तानाजी मालुसरे म्हणजे कोंडाणा घेतला एवढंच माहीत असतं, पण मागचं पुढचं चरित्र सगळं कळलं पाहिजे. अशा अर्थात तो एक प्रयत्न आपण करत होतो. आता यंदा कसं जमतंय पाहू. तुमचाही किती त्यात रस आहे आणि तुम्हाला किती आवडत आहे या अर्थाने त्याचा विचार करून पुढे फक्त आज पहिलाच रविवार आहे, आठवण म्हणून केलेली आहे. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा त्या अर्थाने आपण जेव्हा विचार करतो आहोत तेव्हा शिवाजी महाराजांच्या या पराक्रमाच्या बातम्या विजापूर दरबारात यायला लागल्या. औरंगजेब दिल्लीकडे निघून गेला, जात जात विजापूर दरबाराचा कान पळून गेला की शिवाजी राजा इथं पुंडावा करतोय आणि तुम्ही त्याचा बंदोबस्त करा. शिवाजी महाराजांनी जुन्नर कसं लुटलं त्याचाही विचार केला. 700 घोडे, कापड, चौपड, हिरे, माणिक, मोती यांच्या संदुका, पेट्या सगळं शिवाजी महाराजांनी हस्तगत केलं आणि लगेच वकील पाठवला. आमचं चुकलं पण परत द्यायची भानगड नाही. शिवाजी महाराजांशी पदरात पडलेलं कोणालाही भानगड द्यायचं नाही. फार विलक्षण आहे शिवाजी महाराज. राजापूरची वखार शिवाजी महाराजांनी पुढे लुटली. इंग्रजांची वखार आहे. इंग्रजांची वखार लुटली आणि इंग्रज वकील येऊन भेटला, माणूस येऊन भेटला शिवाजी महाराजांना. तुम्ही आमचा तुमचा प्रेमाचा संबंध असताना आमची राजापूरची वखार लुटली. मग प्रेम आहे असंच राहील इथपर्यंत ठीक आहे, सगळं झालं, पुढेही राहील, पण लुटलेल्या वखारीचं काय, त्याच्याच भरपाईचं काय. शिवाजी महाराजांनी कबूल केलं, देतो. लक्षात ठेवा बरं का, देतो कबूल केलं. मग देतो म्हणून कबूल केल्यानंतर द्यायचं ठरलं ते हिशोबात दोघाचा मेळ नाही. किती लुटलं काय लुटलं हिशोब केला. हिशोब केल्यावर किंमत ठरली, द्यायला पाहिजे ना. शिवाजी महाराजांनी त्याच्यासाठी सुमारे 2 वर्ष खाल्ली. त्याला वराता प्रकरण असं नाव आहे या सगळ्या घटनेला. इंग्रजांचा वकील मुंबईतून आला, राजापूरची जरी वखार लुटली तरी मुंबई त्यांचं मुख्यालय, मुंबईतून आला, शिवाजी महाराजांना भेटला, सगळं ठरलं, पैसे द्यायचे ठरले. रायगडावर शिवाजी महाराज आहेत आणि शिवाजी महाराज म्हणले रायगडावर पैसे नाही, पैसे देऊ शकत नाही, तुम्हाला अमक्या ठिकाणी पैसे आहेत तिथली हुंडी लिहून देतो, म्हणजे आजच्या भाषेत डीडी, तिथं जावा आणि ते वसूल करा. बरं म्हणले. त्यांनी ते पैसे
शिवाजी महाराजांनी दिलेली चिठ्ठी जी आहे ती घ्यायची ती नाही घ्यायची या विषयानं त्या आलेल्या ऑफिसरला अधिकार नाही. तो मुंबईला गेला. त्याने विचारलं शिवाजी महाराज असं म्हणतात काय करू. ते म्हणले घ्या. मग पुन्हा आला. ती चिठ्ठी घेतली आणि जिथं शिवाजी महाराजांनी चिठ्ठी दिली आहे त्या गावाला गेला. म्हणजे तो वराता गेला आहे हुंडी दिली आहे लिहून त्या गावाला गेला. ज्याच्या नावाला लिहून दिले तो माणूस तिथून रायगडावर गेला. परत मुंबई परत रायगड. मग म्हणले ते असं उलट सुलट होतंय आमचे पैसे काही मिळत नाहीत काहीतरी करा. मग परत दुसरी लिहून दिली. तिथं गेला. ती म्हणले देतो पण इथं पैसे नाहीत मालाच्या स्वरूपात देतो. बघा घ्यायचं पैसे नाहीत मालाच्या स्वरूपात देतो. माल म्हणजे आमच्याकडे काय आहे अमक्या अमक्या वस्तू आहे. आता ह्याला परत ते निर्णय करायला मुंबई. परत मुंबईत परत रायगडावर आले. रायगडावर म्हणले की माल तर माल द्या काय असेल ते आम्हाला द्या चालेल. मग काय पाहिजे ठरवा म्हणते. मालात पुन्हा चांदी पाहिजे सोनं पाहिजे खोबरं पाहिजे अनेक वस्तू असतात ना. मग ते चांदी पाहिजे म्हणून ठरलं. शिवाजी महाराजांनी आमदारखान्याच्या माणसाला सांगितलं यांना 1300 रुपयाची काय जी काय किंमत ठरली त्याची चांदी द्या. ही चांदी घ्यायला तिथे गेली. त्याने वजन केलं चांदीचं वजन केलं आणि त्याला चांदी दिली. ती म्हणलं ही 1300 रुपयाची नाही 900 रुपयाची. आकडा मागं पुढे आहे बरं का लक्षात ठेवा. ही 900 रुपयाची आहे. 900 रुपये कशी काय 900 रुपये कशी काय. आपला तर व्यवहार 1300चा ठरला मग 900ची कशी. ते म्हणलं नाही ही 1300ची चांदी आहे. शिवाजी महाराजांचा माणूस काय म्हणतोय 1300ची चांदी. कसं काय तुम्ही किती चांदी दिली एवढी दिली. मग बाजारात चांदीचा भाव 58 रुपये आहे. त्यानं हिशोब केला तर 1300ची चांदी कमी होते. हे म्हणला बाजारात भाव बरोबर आहे पण रायगडावर भाव 65 रुपये आहे. लक्षात येत आहे का. रायगड गडाच्या खाली उतरल्यावर 58 असेल गडावर आधी 65 आहे. त्यांनी निरुपायानं जी दिली त्याला का आदेश दिले होते आता माघारी येऊ नका काय दिली ती घ्या. चांदी देऊ सोनं दरवेळेस पण परवडत नाही कारण दरवेळेस वकील यायचा जायचा ह्याच्यात काल अपव्यय होतो वेळ जातो 2 महिने 4 महिने. आजच्यासारखं नाही फोनवर लगेच बोललं. आजच्यासारखं नाही गाडी लगेच गेलं निरोप घेऊन आला. काय दिल ते घ्या काही असो घ्या. आणि मग त्यांनी चांदी ती काय 65 रुपयाच्या भावाने घेतली गेला. त्या आपल्या मुंबईच्या ऑफिसमध्ये जमा केली सगळं झालं आणि मुंबईच्या ऑफिसाने या सगळ्या प्रकरणाचा अहवाल काढला की शिवाजी राजांनी आम्हाला फसवलं. कसं फसवलं ते सगळं आहे. आणि या सगळ्या गोष्टी व्यापारी म्हणून नफा होण्याच्या ऐवजी आम्हाला 2 वर्ष वाया गेले आणि 2 वर्षाचे विषय नफ्याचा वेगळा पण एकूण प्रकरणात एवढे रुपयाचा तोटा आला. शिवाजी महाराज चतुर आहे. हे कोणाला थाकास तूर लागू देत नाही आपल्या पदरचं काही काढून देत नाही असं त्यांनी स्वच्छ त्यांच्या पत्रव्यवहारात लिहून ठेवलेलं आहे. म्हणून मी म्हणलं शिवाजी महाराज सामान्य नाही आलेलं माघारी द्यायची भानगड नाही. औरंगजेबाकडून लुटून आणलं जुन्नरचं ठाणं माघारी द्यायची भानगड नाही. माणूस पाठवला माझं चुकलं पण माघारी काही द्यायची बाब काढली नाही. कारण पुढचं गुह्य त्याला माहिती आहे. औरंगजेब काय आहे बाप आजारी म्हणून दिल्लीला जायची घाई आहे. आजारी बापाची सेवा शुश्रूषा करायला नाही गादीवर बसायला त्याला मारून. आणि झालंय तसंच औरंगजेब दिल्लीला निघून गेला. त्याची 4 भाऊ चौथा औरंगजेब. 4ही भावात भांडण झालं लढाई झाली खरोखर लढाई झाली. थोरला भाऊ गादीवर बसावा अशी बापाची इच्छा होती. दाराशुको त्याचं नाव. बापाची इच्छा होती दाराशुकोला त्या अर्थाने तयार केला तर तोच आता गादीवर बसणार असं सगळं वर्तन होतं. पण या दाराशुकोला औरंगजेबानं युद्धात पराभूत केलं. पकडलं नुसतं पकडलं नाही कैदेत ठेवलं आणि एक दिवशी मारलं. मारलेला माणूस मारायला सांगायला लागला मुंडकं माझ्या समोर आणा म्हणला. विश्वास नाही त्याचा मारलं म्हणजे. मुंडकं समोर आणल्यावर मुंडकं सुद्धा त्याने उघडून पाहिलं. त्याच्यावर कापड घालून आणलेलं मुंडकं उघडून पाहिलं. सख्या भावाचं थोरल्या लक्षात ठेवा बरं काय. नुसतं तेवढं नाही हातात कट्यार घेतली त्याच्या डोळ्यात खुपसून पाहिजे. औरंगजेब इतका विचित्र आहे. औरंगजेब गादीवर बसला तेव्हा त्याच्या कुटुंबातली 80 माणसं त्याने मारलेली आहे. भाऊ भावाची बायको भावाची पोरं इतर बाप स्वतःचा हा विक्षिप्त माणूस आहे.
आणि अशा औरंगजेबाला शिवाजी महाराज सुरुवातीलाच 27व्या वर्षी दूर दाखवतात. पैसे द्यायची भानगड करत नाही. शिवाजी महाराज या अर्थाने विचारते कसे आहेत शिवाजी महाराज. औरंगजेब सामान्य माणूस नाही, फार विलक्षण आहे, अत्यंत नीतिमान आहे, कपटी आहे. त्याचा कुणावरही जगात विश्वास नाही. बापावर नाही, भावावर नाही, बायकोवर नाही, पोरावर नाही. आपलं पोरग जसं आपण बापाविरुद्ध बंड केलं तसं आपलं पोरग आपल्यावर बंड करेल म्हणून औरंगजेब त्यांच्यावर सतत वाच ठेवतोय, त्याच्यावर माणसं ठेवतोय. झालं पण तसं. औरंगजेबाच्या पोरानं बापाविरुद्ध बंड केलं, औरंगजेबाने त्याला कैदेत टाकलं. एक पोरगा तुरुंगातच मेला. लक्षात ठेवा औरंगजेब कसा आहे. औरंगजेबाची सत्ता आहे ना फार मोठी आहे. जगात एवढं राष्ट्र त्यावेळेस कोणतंही नाही, एवढं राज्य आहे. आजच्या कंधार पासून ते म्यानमार पर्यंत आणि काश्मीर पासून ते साधारण दक्षिणेत रामेश्वर पर्यंत काही राज्य लहान लहान थोडी थोडी आहे. विजापूरची आदिलशाही थोडीशी आहे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य सुरुवात झालेलं आहे. 2 जिल्हे 3 जिल्हे एवढाच विस्तार आहे. बाकी सगळा भारत औरंगजेबाच्या ताब्यात आहे. म्हणजे आजचा नेपाळ, आजचा भूतान, आजचा बांगलादेश, आजची पाकिस्तान, आजचा अफगाणिस्तान, इराणचा काही भाग, एवढ्या मोठ्या विशाल प्राय देशाचा तो राजा आहे. त्याला आयुष्य फार मोठं मिळालं, खूप आयुष्य. 1707 पर्यंत तो जगा. तो दक्षिणेत येऊन राहिला. 25 वर्ष शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य संपवण्यासाठी त्याने जीवाचा आटापिटा केला, पण स्वराज्य त्याला संपवता आलं नाही. राजधानी पडली, राजा मारला गेला, सेनापती नाही, संपत्ती नाही, तरी मराठ्यांनी असा लढा दिला की आलेला औरंगजेब जिवंत माघारी गेला नाही. इथंच मेला, भिंगारला मेला 1707 ला. भिंगार नगर जिल्हा आहे का कोणी नगर जिल्ह्यातलं? आहे का नाही? बघितलंय का औरंगजेबाचं कबर पाहिली का? 2 कबरी आहेत औरंगजेबाच्या. लक्षात ठेवा. भिंगारला जिथं मेला तिथे एकदा पुरलं आणि त्याची इच्छा अशी होती की आपल्या गुरुपाशी नेऊन पुरावं म्हणून पुन्हा खुलताबाद तिथं पुरलं. देवगिरीच्या शेजारी आहे. त्यानं आपलं मृत्यूपत्र लिहिलं, त्यात ते 2 चुका कबूल केल्या. शिवाजी राजाला मी पकडलं पण मारलं नाही, माझ्या आयुष्यातली चूक आहे असं त्याचं म्हणलेलं आहे. शिवाजी महाराज कसे औरंगजेबाला पक्क कळतं आणि औरंगजेब कसा आहे शिवाजी महाराजाला पक्क कळतं. आपला विषय इथं आहे. त्या औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी फसवलं, एकदा नाही अनेकदा. किती वेळा कसं फसवलं खूप वेळा विचार करू. औरंगजेब दिल्लीकडे निघून गेला आणि शिवाजी महाराज आता आपल्या बाकीच्या उद्योगाला लागले. त्यांनी कोकण जिंकलं, सगळं जिंकलं आणि विजापूर दरबारात रोज एका बातमीनं अस्वस्थता वाढत चालली. आज आमका किल्ला गेला, आज कोंढाणा गेला. कोंढाणा शिवाजी महाराजांनी वडिलांसाठी दिला होता ना, वडिलांच्या सुटकेसाठी विजापूरच्या आदिलशहाला दिला होता. पुन्हा जिंकला. तारीख 13 ऑगस्ट 1657. आज किती ऑगस्ट आहे? 9 ऑगस्ट आहे. शिवाजी महाराजांनी पुन्हा जिंकला. दंडाराजपुरी जिंकली, जंजिरा जिंकायचा प्रयत्न केला. दंडाराजपुरी हे जंजिराच्या जवळचं मोठं गाव आहे. जंजिरा म्हणजे पाण्यातला किल्ला. जंजिरा हा शब्द आपला नाही. जलदुर्ग आपल्या किल्ल्याचे प्रकार आहे. जलदुर्ग, स्थलदुर्ग, गिरिदुर्ग, वनदुर्ग, भूदुर्ग आणि मिश्रदुर्ग. त्यातला हा जलदुर्ग आहे. हा मुळातला कोळी रामा कोळ्याच्या मालकीचा, ताब्यात त्याच्या होता. अजिंक्य किल्ला. त्याला लक्कडकोट होता. लक्कडकोट म्हणजे लाकडाचा कोट बांधलेला होता. अजिंक्य होता. पण या हापशी लोकांनी रामा कोळ्याला फसवलं. किल्ल्यात प्रवेश केला. कसा केला? गलबत आणली. व्यापारी लोक आहोत, आम्हाला थोडं रात्रभर विसावा द्या, पुढे जायचं आहे, वादळ वाऱ्या काढू नये, रात्री कुठेतरी लुटू नये म्हणून आम्हाला किल्ल्यात विसावा द्या म्हणून किल्ल्यात आले. गलबतातला माल किल्ल्यात ठेवायचा प्रयत्न केला. रामा कोळ्याने ठेवला आणि किल्ल्यातल्या लोकांना यांनी रात्री दारू पाजली आणि त्या गलबतातला जो माल होता त्या मालात सगळे माणसं
लपून बसली होती. ती माणसं रात्री दारू पिल्यावरती मराठे बाहेर पडले, सगळ्यांना मारलं आणि किल्ला ताब्यात घेतला. शिवाजी महाराजांच्या आधी सुमारे 100 वर्ष. एकदा त्यांनी किल्ला ताब्यात घेतल्यावर त्यांनी त्याला मग दगडी किल्ल्याचा तटबंदी बांधली आणि हा किल्ला जंजिरा या नावानं, जंजिरे मेहरून निसा असं त्याचं नाव आहे. जलदुर्ग म्हणून त्याची कीर्ती जगात मोठी झाली. हबश्यांचा अफगाणिस्तान नाही, हबशी म्हणजे तसे आफ्रिकेतले सिटी, तिथले हे लोक काळे, त्यामुळे त्यांना आपल्या मराठी तत्कालीन कागदपत्रात श्यामल म्हटलेलं आहे. श्यामल, काळ्या रंगाचे. त्यांनी हा ताब्यात घेतला किल्ला. त्यानंतर अजेय झाला. 1952 पर्यंत हा किल्ला जिंकता आला नाही. इंग्रजांनाही नाही, मराठ्यांनाही जिंकता आला नाही. खूप वेळा शिवाजी महाराजांनी आयुष्यात 3दा प्रयत्न केला, संभाजी महाराजांनी 2दा प्रयत्न केला, पुढे पेशवाईमध्ये प्रयत्न झाला, पण हा किल्ला कधीही पडला नाही. भारत स्वतंत्र झाला तरी हा सिद्धी पाकिस्तानात संमिलित व्हायच्या नावात होता. परवा मी आपल्या निजामाचं सांगितलं हैदराबादच्या, हा सिद्धी त्यातलाच. आता सुद्धा इथं राहणारे जे लोक आहेत ना, ते सिद्धीच्या वंशातले किंवा त्या कुळातले किंवा त्या हबशातले, ते या किल्ल्यावर या देशाचा किंवा छत्रपती शिवाजी तिरंगा नुसतंच नाही तर शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा घेऊन जाऊ देत नाही. वारकऱ्याचा भगवा झेंडा घेऊन जर आपण गेलो तर हाकलून देतात, येऊ देत नाही. समुद्रात जावं लागतं, सुमारे अर्धा ते 1 तास बोटीतून बसून जावं लागतं किल्ल्यात, जाऊ देत नाही. मोठं आंदोलन चालू आहे. आता राष्ट्र आमचा आहे, आमचा झेंडा या किल्ल्यावर फडकवला पाहिजे, शिवाजी महाराजांचा झेंडा फडकवला पाहिजे म्हणून मोठं आंदोलन चालू आहे. येऊ देत नाही. हा किल्ला जिंकण्याचा शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला. जिंकता नाही आला तर शेजारचा परिसर जिंकून किल्ल्याची बंदी करावी म्हणून शिवाजी महाराजांनी प्रयत्न केला 1657 ला. लक्षात ठेवा. शिवाजी महाराजांनी आरमाराची उभारणी केली कल्याणला, दुर्गाडीच्या किल्ल्याच्या परिसरात. आरमार, मराठ्यांचा आरमार, मराठ्यांच्या नौका, नवीन नौका बांधायला सुरुवात केली. शिवाजी महाराजांच्या आधी आमच्या देशातल्या लोकांचं आरमार बुडलं होतं, संपलं होतं. समुद्राच्या बाहेर जायचं नाही किंवा समुद्र उल्लंघन करायचं नाही अशा भ्रामक समजुतीतून ते उडलं होतं. आम्ही प्रभू रामचंद्राचा वारस म्हणून जगतो आहोत, पण वारस म्हणून शिकत नाही. रामाने लंकेवर स्वारी केली, समुद्र ओलांडला ना, नाही का ओलांडला? मग का नाही? आमच्या जुन्या काळातल्या लोकांची गलबत लांब हिंदुस्थानच्या गलबतांचा भरारी मस्कत पर्यंत होत होती, लांब पर्यंत जात होती. चंद्रगुप्त मौर्य किंवा अजून काही राजांची कितीतरी सांगता येते. सगळ्यांची गलबत होती, आरमार होती, राष्ट्राचं संरक्षण करीत होते, व्यापार करीत होते, बाहेर नेऊन माल विकत होते. पण मधल्या काळात हे सगळं बंद पडलं आणि आरमार आपलं असावं ही संकल्पना कोणी नाही. आरमार स्वतःच असलं पाहिजे ही संकल्पना बांधणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांनी आरमाराची बांधणी सुरू केली. गोव्यात गेले, काल सांगितलं, गोवेकर सावंताकडून तलवार घेतली. अनेक विषय शिवाजी महाराजांनी एका वेळी हाताळले. स्वराज्याचा विस्तार 4 अंगाने केला. विजापूरचा दरबार हादरून चालला. रोज एक एक गाव चालले. असंच चाललं, उद्या विजापूर शिवाजी जिंकले, काय करायचं? आणि या चिंतेनं विजापुरात दरबारात बडी बेगमेनं सगळ्या सरदारांना बोलवलं. सगळे आले. दरबारात मध्यवर्ती जागी समोरच्या बाजूला पैजेचा विडा ठेवला. सगळ्यांना बोलवून घेतलं. मोठे मोठे सरदार खूप जण आहेत, प्रत्येकाची कीर्ती मोठी आहे. आणि या सगळ्यांपुढे सवाल केला. शिवाजी राजा बंडखोर झालाय. या दरबारातले एक एक वीर असे आहे, एकेकाने तलवार उचलली तर शिवाजी राजा परास्त होईल. पण आज कोणी असा वीर आहे का की जो कोणी उठेल आणि शिवाजी राजाचा पराभव करण्यासाठी ही कामगिरी स्वतःहून अंगावर घेईल? कोणाचीच इच्छा नव्हती. कारण फतेखानाचं काय झालंय, बाकी ठिकाणी लोक कसे पळून येत आहेत, मार काय खात आहेत, कोणी जिवंत राहत आहेत, त्यामुळे कोणाची इच्छा नव्हती. पण एका माणसाने तो समोर येऊन तो विडा उचलला. मैं शिवाजी को
जिंदा या मुर्दा हुजूर के सामने पेश करूंगा म्हणून प्रतिज्ञा केली. तो होता अफजल खान, भोसले कुलाचा द्वेष्टा, हिंदू धर्माचा द्वेष्टा. याचंही चरित्र फार विलक्षण आहे. आपल्याला त्याचं चरित्र बघायचं नाही, ऐकायचं नाही, फार वेळ घालवायचा नाही. पण माणूस पहा विचित्र आहे. राज्यकारभारात जनतेच्या विषयानेही तसाच तत्पर आहे. त्याचं एक पत्र आहे, लिंग शेट्टीला लिहिलेलं पत्र आहे. त्याची जी काही जहागिरी आहे त्या गावातल्या त्या जहागिरीतल्या एका गावामध्ये या लिंग शेट्टी मोकादामाने ऐन लागणी लिंपणी, म्हणजे आपण पेरणीचा काळ असतो ना, त्या काळात हा गावाचा मुकादम आहे, मुख्य कारभारी आहे, आणि तो निघून दुसरीकडे गेला. मग गावातल्या लोकांना पेरणीला काही अडचण आली तर जबाबदार कोण? ती पेरणी पार पाडायचं काम गावकऱ्याचं म्हणून तुझं कारभारी म्हणून तुझं आहे, आणि तू केलं नाही म्हणून त्याने त्याला लिहिलेलं पत्र आहे. ऐसे कराल तर काय करू? कापून काढू. कसं? जानोब्या सहित कापून काढू. जानोबा म्हणजे कुटुंब कबिल्या सहित, बायका पोरा सगळं कापून काढू. उठवा त्यांना. कापून काढू त्यांना नाही आहे. नुसतं कापून काढू नये. आणि कापलेली मुंडी तेलाच्या घाणीत घालून पिळून काढेल. का काम केलं नाही म्हणून. अफजल खान असा आहे, कपटी, क्रूर इतका आहे. पण राज्यकारभारात जनतेविषयीनं चांगला भाव आहे. रयत तो आमचे पोगंडे आहे ती, असं त्या पत्रात लिहिलेलं आहे. आणि तिला आलेला दुःख कोण निवारण करेल? पोगंडे म्हणजे पोरं, अपत्य, लेकरं. असा आहे. फार विचित्र माणूस आहे. आणि याने ही कामगिरी आपल्या शिरावर घेतली. मी जातो आणि शिवाजीराजांना कैद करून आणतो किंवा मारतो. भर दरबारात अफजल खानाचा गौरव केला. त्याच्याबरोबर अनेक सरदार दिले, सैन्य दिलं, घोडदळ दिलं, पायदळ दिलं, मोठ्याच्या मोठं धनसंपदा दिली. कशासाठी? शिवाजीराजाला पराभव करण्यासाठी. रसद दिली, तोफखाना दिला, धन दिलं, कारण लागतं ना, युद्धात सारखं लागतं. आणि हे सगळं घेऊन अफजल खान आता निघणार. त्याच्या आधी बादशाची आणि त्याची खाजगीत भेट झाली. 4च माणसं उपस्थित आहेत. बडी बेगम, बादशाह अली आदिलशाह, अफजल खान आणि वजीर 4 जण आहेत. आणि त्या भेटीत बडी बेगमनं अफजल खानाला सांगितलं, हर प्रकारे शिवाजीला दगा कर आणि मारून टाक, नाहीतर पकडून गेल्या. महत्वाचं काय आहे? दगा कर. दगा करणं हा यांचा स्वभावच आहे. पोलीस एखाद्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करतात. लौकिक अर्थानं मी पुढेही सांगतो. एखाद्या गोष्टीचं इन्व्हेस्टिगेशन करतात. चोरी झाली, कशी ओळखायची, त्याचे काही गणित असतात. चोराच्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती असतात. खून झाला, कसा ओळखायचा, कशाने केला, शस्त्र काय वापरलं, त्या शस्त्राच्या वाराचं जे जखम आहे त्याच्यावरून अंदाज काढता येतो काय वापरला असेल. तसंच तो शस्त्र कुठं वापरलं याच्यावरून काही गोष्टी ठरतात. पाठीत जर वार झालेला असेल, पोलीस इन्व्हेस्टिगेशनचं गणित असेल, पाठीत वार झालेला असेल तर कोणी केला? बरोबर पोलीस यांनी केला. पाठीत वार करणं हे विशिष्ट म्हणण्यात काय लपतच नाही. ते मुसलमान समाजाच्या लोकांचा गुण आहे, लक्षात ठेवा. पाठीत वार करणं. इन्व्हेस्टिगेशन त्या दिशेनं फिरतं. कोणतं आहे कोण नाही या जातीचा माणूस आहे. हर प्रकारे दगा कर इथून शिकतो. दगा करणं हा यांचा गुणच आहे. पुढे कान्होजी नायकांचं एक पत्र आहे, त्यातही हाच उल्लेख आहे. मुसलमान बेईमान आहे, काम असता काम करून घेतील, काम संपल्यास आपल्याला दगा करून मारतील. अफजल खान त्या अर्थाने बादशाचा आदेश घेऊन गेला. तो आधीच स्वतः आहे, कपटीच आहे. हा एका भटारणीचा पोरगा आहे. भटारणी म्हणजे स्वयंपाक करणारी स्त्री. सामान्य स्वयंपाक सुद्धा कसा रस्त्यावरती अन्नपदार्थ खायला हॉटेल विकतात ना, तशा पद्धतीने त्या काळात जी काही व्यवस्था होती, विक्री करणाऱ्या त्या हॉटेलच्या स्वयंपाक करणारी स्त्री, हॉटेल म्हणायचं नाही, एक स्वयंपाक करणाऱ्या स्त्रीचा पोरगा भटारणीचा. पण कार्यकर्तृत्वानं याच्या वडिलाचा पत्ता नाही बरं का, काय आहे कोण आहे माहित नाही.
पण कार्यकर्तृत्वानं तो इतका मोठा झाला की बादशाहच्या म्हणजे विजापूरच्या दरबारात मानाचं स्थान निर्माण झालं. किती मानाचं की बडी बेगम याचं ऐकते इतका मान. नुसतं याचं ऐकते नाही, याला आपला पुत्र समजते. दत्तक पुत्र, मानस पुत्र, कीर्तपुत्र असे पुत्राचे खूप प्रकार आहेत. त्यातला पुत्र समजते, दत्तक पुत्रासारखा किंवा मानस पुत्रासारखा त्याला पुत्र पोरगा समजते आहे. किती ऐकते. या अफजल खानाने औरंगजेबाला कैद केलं होतं, लक्षात ठेवा. याच स्वारीच्या आधी 6 महिने वर्षभर औरंगजेब दक्षिणेत असताना याची आणि औरंगजेबाची एका ठिकाणी रणांगणात भेट झाली समोरासमोर. आणि याने औरंगजेबाला कोंडी केली, 4 अंगाने त्याची बंदी केली. 4 अंगाने त्याची बंदी केली औरंगजेबाची. आता दिल्लीच्या बादशाचा पोरगा युवराज आपल्या हातात आला. आता याला पकडायचं, मारायचं किंवा नेऊन कैदेत तुरुंगात नेऊन टाकायचं, एवढंच बाकी नाही. औरंगजेब घाबरून गेला, हादरून गेला. औरंगजेब हादरून गेला. काय करावं त्याला सुचेना. पण धीरोदात्त माणूस आहे. याने याच छावणीत असणारा दुसरा तुल्यबळ सरदार जो वजीर आहे, विजापूरच्या आदिलशहाचा वजीर आहे, तो खान मोहम्मद त्याचं नाव. त्या खान मोहम्मदाला रात्री माणूस पाठवला की तुम्ही काय केलंय तुम्हाला माहित आहे, पण केलेल्याचा परिणाम तुम्ही जाणत नाही. दिल्लीच्या मोगलाचा युवराज तुम्ही धरताय, राजपुत्र तुम्ही धरताय. तसं झालं तर दिल्लीच्या फौजा येतील आणि विजापूरची बादशाही संपुष्टात आणतील. विचार करा. आणि खान मोहम्मदाला ते पटलं. त्याने विचार केला बादशाहीचा. दोघेही विचार करत होते, फक्त विचाराच्या दिशा वेगळ्या होत्या. अफजल खान विचार करीत होता की बादशाहचा पोरगा धरावा दिल्लीपतीचा आणि आपल्याला पाहिजे तसं विजापूरच्या राज्याची प्रतिष्ठा वाढवावी. आणि खान मोहम्मद विचार करायला लागला की जर पोरगा धरला आणि दिल्लीचं सैन्य आलं तर विजापूरची बादशाही संपुष्टात येईल. काय करायचं. म्हणून त्याने रातोरात औरंगजेबाला रस्ता दिला आणि औरंगजेब रात्री पळून गेला, छावणीतून बाहेर निघून गेला. आणि सकाळी उठल्यावर हे अफजल खानाला कळालं आणि तो संतापला. हे खान मोहम्मदाने केलं हेही त्याला कळालं. औरंगजेब निघून गेला हेही कळालं, खान मोहम्मदाने केलं हेही कळालं. आणि तो खान मोहम्मदाला संतापला. संतापुरात तिथून निघून विजापुरात आला. नुसता आला नाही, विजापुरात आला. दोन्ही हातात पट्टे धारण केले. पट्टा एक शस्त्र आहे, माहिती आहे का, दांडपट्टा. आता महाराष्ट्राचं राज्यशस्त्र आहे ते. दोन्ही हातात पट्टे धारण केले आणि रस्त्यानं पट्टे बडवीत बडवीत बादशाहपर्यंत बडी बेगमेपर्यंत गेला. का संतापलाय बडी बेगमेने विचारलं. त्याने सगळं सांगितलं आणि त्याने खान मोहम्मदाला बोलवून घेतलं. खान मोहम्मद आला, विजापुरात आला. विजापुरात गावाला तटबंदी आहे. मकई दरवाजा नावाचा दरवाजा आहे. त्या दारातून आत येत असताना त्या खान मोहम्मदावर त्या बडी बेगमेनं मारेकरी घातली, त्याचे तुकडे तुकडे करून मारून टाकले. अफजल खान असा आहे, लक्षात आलं का. कसा आहे, असा आहे, कपटी, क्रूर. आणि त्याला आता बेडी बेगम सांगते तू काय कर, हर प्रकारे दगा करून शिवाजीला मार किंवा पकडून आण. आणि तो आता बाहेर पडला. 25,000 फौज घेऊन तो बाहेर पडला. विजापुरातून फौज बाहेर पडली, तशीच पत्रही बाहेर पडली. मावळ्यातल्या सगळ्या देशमुखांना पत्र बाहेर पडली. काय पत्र, शिवाजी बंडखोर, मोठा आता उद्योग करायला लागलाय, बादशाही सत्तेला त्याने आव्हान दिलंय आणि त्याचा बिमोड करण्यासाठी इथे हजरत बादशाहनी अफजल खानाची नेमणूक केली आहे. तेव्हा तुम्ही सगळे लोक या बादशाही सेवेतले लोक आहात, तुम्ही अफजल खानाला मदत करा. मदत न कराल तर त्याचा परिणाम वाईट होईल. तुमची घरदारं, तुमची बायका पोरा सगट तुम्हाला मारून काढण्यात येईल आणि घरदारं वतन जप्त करण्यात येईल. अशी ती पत्र आहे, धमकी देणारे. आणि जर बादशाही सेवेत राहाल तर तुमची सरफराशी होईल, म्हणजे तुमचं कौतुक होईल, तुम्हाला मान सन्मान मिळेल, तुम्हाला पदव्या मिळतील किंवा वतन वाढून मिळेल. अफजल खान बाहेर पडला, विजापुराच्या बाहेर पडला आणि पहिल्याच मुक्कामावर रात्री त्याचा फतेह लष्कर नावाचा हत्ती मेला. फतेह लष्कर म्हणजे सैन्याच्या आघाडीला ज्याच्यावर झेंडा ठेवून चालायचा तो हत्ती, तोच मेला. मोठा अपशकुन घडला. बादशाला ही बातमी कळाली. अशा अपशकुनाने थांबणारा अफजल खान नव्हता. पण बादशाला ही बातमी कळाली आणि बादशाने स्वतःचा, नुसती राज्यातला नाही,
बादशाला स्वतःचा जो हत्ती आहे, जो निशाणा वापरतोय बादशाह कुठं मोहिमेला जायचं असेल त्यावेळेस, तो हत्ती अफजल खानाला पाठवतो. तो घेऊन अफजल खान निघाला. अफजल खान सरळ विजापुरातून स्वराज्यात येणार शिवाजीराजे राजगडाकडे आहे, त्याचा नकाशाचा विचार करा. तिकडे येण्याच्या ऐवजी त्यानं वेगळा विचार केला, कारण तो विचारवंत आहे, अक्कल चालवणार आहे. शिवाजी राजा जर डोंगरात जाऊन जिंकायचा असेल तर ते अवघड आहे, कारण तो जावळीचा सुभेदार आहे. याने जावळीचा सुभा अनेक वर्ष सुभेदार म्हणून चालवला आहे. त्यामुळे स्वराज्याच्या या सगळ्या ठिकाणाची, डोंगरदऱ्याची त्याला माहिती आहे. शिवाजी राजांवर जर राजगडावर जाऊन आपल्याला जिंकायचं असेल तर डोंगरदऱ्यात युद्ध थोडं अवघड आहे. मग काय करावं, काहीतरी अक्कल अशी चालवावी की शिवाजी राजा डोंगर सोडून पठारी प्रदेशात येईल, शिंगणापूरच्या डोंगराच्या अलीकडे येईल. शिंगणापूरचा डोंगर शेवटचा डोंगर आहे आपल्या परिसरातला, डोंगरी मुलखातला. त्याच्या अलीकडे येईल आणि मग त्याच्याशी युद्ध करू, मग आपण त्याला पराभूत करू, हा त्याचा विश्वास आहे. आणि म्हणून तो प्रयत्न करायला लागला. मग त्याने आपला रस्ता वळवला आणि तो विजापुरातून निघाला. तो कुठे? तुळजापुराकडे. कशाला तुळजापूर? ही शिवाजीराजाची कुलदेवता आहे, हे त्याचं आराध्य दैवत आहे. त्याचाच नाश करू आणि मग शिवाजीराजा चिडेल, संतापेल, म्हणून त्याने तुळजापुरात मोहरा वळवला. तुळजापुरात गेला, त्याच्याबरोबर सगळे मराठा सरदार आहेत बरं का. आता काय काय नाव आहेत, काय 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 सर्वात विचार सविस्तरानं सांगायचं म्हणलं ना, खूप वेळ जाईल, खूप वेळ जाईल. कोण कोण आहे, प्रत्येकाचं काम काय आहे, कर्तृत्व काय आहे. तो गेला तुळजापुरात. तुळजापुरात हाहाकार उडाला, लोक पळून गेले आणि त्याने भवानीच्या मंदिरात पायात चप्पल घालून प्रवेश केला, हातात घड घेतला. अय बला बता तेरी आजामत, बता तेरी करामत असं म्हटला. म्हणजे काय तुझं गंमत आहे, काय तुझं जादू आहे ते दाखव मला. देवाला आव्हान केलं आणि हातातला घड देवीवर घातला. देवी फोडली, अष्टभुजा भवानी. हे सतत चालू आहे हिंदुस्थानात, 1400 वर्ष चालू आहे. ज्या ज्यावेळी त्यांच्या स्वाऱ्या आल्या, ज्या ज्यावेळी ते आले, मुघल आले, तुर्क आले, पठाण आले, हबशी आले, मुसलमान आले, सगळ्या अर्थाने एकत्रित एकच. त्यांनी जेव्हा इथं हिंदुस्थानात प्रवेश केला त्यावेळी देव रोज पाडली. अजूनही चालू आहे, कित्येक ठिकाणी तो त्रास सोसावा लागतो. बांगलादेशात आता ते आहे, पाडली. देवळं पाडण्याचं कारण असं, ज्याच्यावर तुमची श्रद्धा आहे, जो तुम्हाला वाचवतो असं तुम्हाला वाटतं, त्यालाच आम्ही फोडलं. काय करणार? तुम्ही आमचे बटीक आहात, तुम्ही आमचे गुलाम आहात. गुलामगिरी करण्यात किंवा आमची कामं करण्यासाठीच तुमचा जन्म आहे, हा त्यातला भाव आहे. तुमच्या श्रद्धाभंग करणं हा त्याचा भाव आहे. तसं ते फोडलं. शिवाजी महाराजांना या बातम्या आल्या, सगळ्या वार्ता आल्या. शिवाजी महाराज अस्वस्थ झाले, पण अविचार केला नाही. पठाणी प्रदेशात नाही जायचं, लगेच जातो त्याला मारतो, नाही, थांबले. अफजल खान तिथून पुढे आला आणि दूरचा खंडोबा फोडला, महादेव फोडला माणकेश्वरचा, आणि तिथून पुढे पंढरपुराकडे आला. लक्षात ठेवा, पंढरपुराकडे आला. या बातम्या पुढे येत होत्या. पंढरपुरात या बातम्या आल्या आणि गावातल्या लोकांची चर्चा सुरू झाली, काय करायचं आता, देव पुढे. याआधीही पंढरपुरातला विठोबा अनेक वेळा काढून ठेवला होता दुसरीकडे, कधी कुठं कधी कुठं कधी कुठं. गावातल्या लोकांनी विचार केला काय करावं. त्यावेळेसचे पंढरपुरातले, त्यावेळेसचे देवाच्या सेवेत पूजेत असणारं घर आहे. प्रल्हाद महाराज बडवे, आमचे पूर्वज, मी त्यांच्यापासून 10वा. त्यांना लोकांनी सांगितलं, याआधी अनेक वेळा असं अरिष्ट आलं, तुमच्या घरातल्या लोकांनी प्रयत्न केले, देव वाचवला, मग आता काय करायचं तुम्ही ठरवा. ते म्हणले ठीक आहे करू. देवाची मूर्ती काढता येत होती. अफजल खान येणारा याच्या वार्ता आल्यावर रात्रीच्या वेळी देव सिंहासनावरून उचलला आणि आपल्या घरातल्या तळघरात आणून ठेवला. घरात आणि देवळात मध्ये काहीही अंतर नव्हते. आमचं जुनं घर देवळाला चिटकून आहे, हे ते नवं आहे. देवळाला चिटकून आहे. देवळाच्या दक्षिण बाजूला तुकाराम भवन आहे का नाही, त्याच्या शेजारी अलीकडच्या बाजूला आमचं घर आहे. ते घर आणि देऊळ या फक्त भिंतच होती. फक्त या दारात नाही, या दारात यायचं आणि ठेवायचं. घरात आणला तर घरात ठेव. अफजल खान आला पंढरपुरात.
देवळात आला. देवळाचा मुख्य भाग देवाचा जो असतो तो मातीची भिंत बांधून बंद केला होता आणि तिथं पादुका ठेवल्या होत्या. लोक यायचे, दर्शन करून निघून जायचे. काही पूजा व्यवहार उपचार लोकांना बाकीच्या कोणाला काही सांगितलं नाही. देव कुठे ठेवला काय भानगड नाही. कोणीतरी चोरून मरून सांगितलं म्हणजे काय करावं. घरात ठेवला. अफजल खान आला आणि त्यानं देवळाची मोड तोड फोड केली. देवळात आला आणि देव मला घेऊन पळून गेला असं त्याला वाटलं. मात्र त्याने नदीला जाऊन कुंडली फोडला, उचलून नदीत फेकून दिला. तेही देऊळ फोडायचा प्रयत्न केला, पण पांडुरंग मात्र वाचला. प्रल्हाद महाराज बडव्यांमुळे तो वाचला. त्यांच्या आयुष्यात त्यांनी 3दा विठ्ठल मूर्तीचं संरक्षण केलेलं आहे. 3 वेळाचे कागद उरले आहेत. त्या वेळा काय आहे मी त्यांच्या त्या विषयाला अजून पुढे बोलेन. आता अफजल खानाचा विषय आहे. पुन्हा अरिष्ट गेलं, पुढे गेला अफजल खान. पुढचा सगळा विषय झाला. अफजल खानाला मारल्यानंतर पुन्हा देव जागेवर आणून स्थापन केला. हा त्यातला पुढचा भाग. पण अफजल खान इथून उठला. अजूनही शिवाजी राजा विचार केला नाही, थांबून राहील. रोज अस्वस्थता आहे. अफजल खान विचित्र गोष्टी करतोय. काय करावं, काहीतरी पारिपत्य केलं पाहिजे. पण काय, असं वेडेपणा करून चालत नाही. थोडं मुत्सद्दीपणानं वागावं. थांबू. अफजल खान पुढे आला, फलटणपर्यंत गेला आणि फलटणला त्याने दुसरी खिळी. म्हणजे युद्धशास्त्रातला शत्रूला चिडवण्याचा जो प्रकार असतो त्यातली अनेक गोष्टी केल्या. देवळं पाडली, रस्त्यावर धामधूम केली, गावं मोडली, फोडली. अजून तरी शिवाजी राजा येतोय काय वाट पाहतोय, पण शिवाजी राजे आले नाही. त्याच्यापेक्षा महामुत्सद्दी आहे. आणि अफजल खानाने दुसरी खिळी केली, पुढची खिळी केली. काय केलं, शिवाजी राजांची मेव्हणी, शिवाजी राजांची पहिली बायको, थोरली बायको सईबाई साहेब, त्यांचे भाऊ बजाजी नाईक निंबाळकर, ते फलटणचे आहेत, ते विजापूरच्या आदिलशहाचे सरदार आहेत, त्यांनाच कैची. काय कारण, शिवाजी राजाचा मेव्हणा आहे म्हणून, बाकी काहीही नाही. बजाजी नाईक निंबाळकरला अफजल खानाने कैद केलं. हातीपायी तोप बांधल्या, तोप म्हणजे साखळ्या बांधल्या, म्हणजे पेड्या घातल्या मला, साखळदंड बांधली आणि घोषित केलं की यांना मुसलमान करणार, नसेल तर मारून टाकणार. ही बातमी महाराजांना आली. अस्वस्थ झाले महाराज, काय करावं. पण महाराजांनी याची युक्ती केली. महाराजांनी काय केलं, आपल्या बरोबर अफजल खानाबरोबर असणारे जे लोक आहेत त्यात नाईकजी पांढरे, नाईकजी खराटे हे 2 मराठा सरदार आहेत, बाकीचे खूप आहेत. यांना शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं. थोडं शहाजी राजांच्या प्रेमात असणारे हे लोक आहेत, त्यामुळे शिवाजी महाराजांच्या विषयी यांच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे. लक्षात येतं ना, सॉफ्ट कॉर्नर प्रेमभाव आहे आपल्या भाषेत. आपल्या भाषेत म्हणजे तुम्हाला आता सॉफ्ट कॉर्नर ही आपल्या भाषेत वाटते, प्रेमभाव आहे. आणि शिवाजी महाराजांनी यांना पत्र लिहिलं. त्यांच्या माणसाला गुपचूप घेऊन अफजल खानाच्या छावणीतल्या लोकांना त्यांना गाठून ते पत्र दिलं. ते पत्र वाचलं आणि नाईकजी राजे पांढरे अस्वस्थ झाले. अरे खरं आहे, आज बजाजी नाईकाला धरलंय, उद्या शिवाजी राजाची तुम्ही नातेवाईक आहेत म्हणून आपल्यालाही धरतील, बाकीच्यालाही धरतील, केवळ हिंदू आहे म्हणून आपल्यालाही मारतील. हे कसं चालेल, नाही चालणार. मग याला काहीतरी केलं पाहिजे. काय करा, शिवाजी महाराजांनी सांगितलं, जाण अफजल खानला भेटा, सोडायला लावा त्यांना, काही प्रयत्न करा. आणि नाईकजी राजे पांढरे उठले ना अफजल खानाकडे गेले. त्यांचे सरदार आहेत, वजन आहे, आणि त्याने अफजल खानाला गळ घातली. असं केलं तर घोटाळा होईल, बाकीचे मराठी बिथरतील, आपल्याबरोबर ते पण आहेत, बिथरतील आणि ते उठून निघून जातील. मग युद्धाची अवघडच जाईल. युद्ध पुढचं जिंकणं शक्य नाही. मग काय केलं पाहिजे, बजाजी नाईकाला सोडलं पाहिजे. अफजल खानाला ते पटलं, कारण चूक झाली, मग सोडलं पाहिजे. सोडतो, कबूलही केलं. पण नुसतंच धरलं, नुसतंच सोडलं, मग माझी किंमत काय राहिली, प्रतिष्ठा काय राहिली, सैन्य काय म्हणेल. मग काहीतरी केलं पाहिजे. मग दंड करू म्हटलं. काय दंड करू, 60,000 होन याने मला द्या, मग याला सोडतो. किती, 60,000 होन. त्यावेळेस होनाचं परिमाण रुपयात जेव्हा करायचं तेव्हा त्याची किंमत होती 2,10,000 रुपये. दंड केला. काल मी सांगितलं होतं, गणित करा, 16 रुपये तोळा सोनं या गणितानं. 2,10,000 रुपये, 16 रुपये तोळ्यानं किती रुपये आजच्या परिभाषेत होतात, अफजल खानाने काढले बघा. एवढा दंड केला.
बजाजी नायकाने तो दंड भरला. केवळ हिंदू राहण्यासाठी किती रुपये आपल्या पूर्वजांनी खर्चले लक्षात ठेवा. निंबाळकर म्हणजे कोण? फलटणचे. निंबळक त्यांची जहागिरी किंवा निंबळक म्हणून निंबळकचे म्हणून निंबाळकर. मूळचं आडनाव काय माहित आहे का? पवार. आपले हैबत बाबा पवार आहेत ना, ते आणि हे एकाच कुळातले. फक्त ते आरफळचे म्हणून आरफळकर आणि हे निंबाळचे म्हणून निंबाळकर, एवढाच. गणित करा. हिंदू राहण्यासाठी किती रुपये खर्चले? 2,10,000. आजचे नाही, त्यावेळेसचे. 16 रुपये तोळं सोन्यानं गणित करा. आजचं किती तोळे सोना दिलं किंवा किती रुपये झाले मग सांगा. बजाजी नायकांची सुटका झाली. बजाजी नायकापाशी एवढे पैसे कुठले? त्यांनी आपली जहागिरी एका सावकाराकडं घाण टाकली आणि त्याच्याकडून पैसे घेतले. लक्षात ठेवा. परवा मी सांगितलं होतं, खेळोजीराजे भोसल्यांची बायको महाबत खानाने पळवून नेली आणि त्या महाबत खानाकडून बायको सोडवण्यासाठी खेळोजीराजांनी पैसे दिले. खंडणी भरावी लागली बायको सोडून आणायला. त्यावेळेसही त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणून सावकाराकडून पैसे काढले खेळोजीराजे भोसल्यांनी. शिवाजी महाराजांचे काका आहेत, लक्षात ठेवा बघा. शहाजीराजे भोसल्यांचे भाऊ आहे. पण परिस्थिती किती वाईट आहे. बायको लोक पळवून येतात मुसलमान आणि ती सोडून आणायला पैसे द्यावे लागतात. पैसे तेवढे नाहीत, इतके द्यावे लागतात. नुसतं तेवढं नाही, सावकाराचा तगादा लागला म्हणून पैशाची भरती करायसाठी यांना वाटमारी करावी लागली. गावोगावी इकडनं तिकडनं व्यापारी जातात, त्यांना लुटावं लागलं. आणि वाटमारी करून हे लुटतात म्हणून त्यांना जहागिरीतनं बेदखल केलं, काढून टाकलं. नुसतं तेवढं नाही तर दरोडेखोर ठरवून त्यांच्या पारिपत्यासाठी स्वतंत्र तुकडी मोगलाईतून आली आणि खेळोजीराजे भोसल्यांना पकडून फाशी दिलं. लक्षात ठेवा. म्हणजे थोरा मोठ्यांची ही अवस्था, सामान्य जनतेचं काय होत असेल. आणि ते सगळं पलटायचं काम शिवाजी महाराज करतात आणि त्यांना संपवायला आता हा अफजल खान निघाला. बजाजी नायकांचं हे सगळं प्रकरण झालं. बजाजी नाईक सुटले आणि अफजल खान पुढे निघाला. कुठे निघाला? वाईकडे निघाला. वाई जावळीच्या त्या जहागिरीचा मुख्य केंद्र आहे. वाईकडे निघाला. शिवाजी महाराजांनी फार सूड विचार केला. ते राजगडावर आहे, सगळ्या बातम्या येत आहेत, पण हे अरिष्ट जे आहे ते थोपवण्यासाठी राजगडावर थांबणं इष्ट नाही. याला वेगळ्या पद्धतीने विचार केला पाहिजे म्हणून शिवाजीराजे राजगडावरून उठले आणि प्रतापगडावर येऊन थांबले. प्रतापगडावर शिवाजी महाराज आले, तिथे येऊन थांबले आणि पुढच्या हालचाली शिवाजी महाराजांनी तिथे केल्या. याच्या आधीच सगळ्या देशमुखांना बादशाची पत्र आली, बरोबर अफजल खानानेही पत्र लिहिली. फार वेगळा माणूस आहे. कान्होजी नायकाला आलं, शिळीमकराला आलं, बांदलांना आलं, सगळ्यांना आहे. सगळ्याची नावं घेत नाही. पण हा गंमतशीर माणूस इतका आहे, खोपड्यांना आलं उतरवळीचे. हा अफजल खान इतका गंमतशीर आहे, जरी घरची किंवा त्या वेडखोऱ्याची देशमुखी एकट्या कान्होजी नायकांची आहे किंवा कान्होजी नायकाला आहे, तरी कान्होजी नायकाच्या परिवारातल्या इतर लोकांना त्यानं पत्र लिहिली. कान्होजी नायकाच्या पोराला पत्र लिहिलं. घरातच भांडण लावायचा प्रयत्न. तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुमचा मान सन्मान करू, तुम्हाला पदवी देऊ, तुमची देशमुखी देऊ. शिवाजीराजाकडे गेलं तर मारूनच काढू. शिवाजीराजाला संपवणारच आहे, त्याच्याबरोबर तुम्हालाही संपू. पण आमच्याकडे आला तर कौतुक करू, बापाला एकाच भांडणं व्हावं. पण मावळ मुलकातल्या लोकांनी आलेली पत्र तशीच गुंडाळून आपल्या हस्तात टाकून दिली. कुणीच काही केलं नाही. कान्होजी नायकाला पत्र आलं. कान्होजी नायकांना पत्र आलं. नाईक उठले आपल्या 5 मुलांना घेऊन. त्यांना 5 मुलं आहेत बघा. पहिल्या मुलाचं नाव परवा सांगितलं होतं, बाजी जेधा. याने पुरंदरच्या किल्ल्याच्या त्या सगळ्या संघारात पराक्रम गाजवला, त्याला सर्जेराव किताब दिला. तो बाजी जेधा थोरला पोरगा आहे आणि इतर अजून 4 आहेत, एकूण 5 आहेत. सगळे एका वयाचे आहेत. एका दुसऱ्या वर्षाचा फरक आहे. तुम्ही म्हणा असं कसं काय, विचार यायला पाहिजे बरं काय. एका वयाचे कसे काय, जुळे झाले काय? नाही, कारण कान्होजी नायकाला 5 बायका आहेत, 5 बायकाचे 5 पोर. थोरला बाजी जेधा, दुसरा चांदजी, तिसरा नाईकजी,
चौथा माताजी आणि पाचवा शिवजी. पाचही पोराला हाकारलं, चला. कुठं जायचं? पोरांनी काही विचारलं नाही, बापाच्या मागे जायचं एवढंच नाही. आणि कान्होजी नाईक शिवाजी महाराजांकडे आले, राजगडावर आले. अजून शिवाजी महाराज प्रतापगडला यायचे, तिथे आले. नाईक का आला? एकदम औचित, महाराज हे पत्र आले बादशाह म्हणून आलो. महाराजांनी पत्र हातात घेतलं, पत्र वाचलं जाईल. ती मगाशी सांगितलेलं पत्र होतं. बड्या बोलाने शिवाजी राजाचा बंदोबस्त करायला पाठवलेल्या फौजेत तुम्ही सामील व्हा. सामील व्हाल तर सरफराजी होईल, न व्हाल तर मारले जा. या. मग तुमचा मनसुबा काय? शिवाजी महाराज काय विचार करतात? तुमचा मनसुबा काय? तुमची इच्छा काय आहे? काय करावं? तेवढ्यात शिवाजी महाराजांना बातमी आली, कान्होजीला ती कळाली. येऊन सांगितलं लोकांनी, उतरवलीचे खंडोजी खोपडे अफजल खानाकडे गेली. नाही, खोपडे गेले, तुमचा मनसुबा काय? काय करावं? आणि कान्होजी नायकांनी सांगितलं, शहाजीराजाने आम्हाला इथं पाठवलंय, तुमच्या बरोबर उभं राहायला पाठवलंय. जाताना असं सांगितलं, विजापूरच्या फौजा शिवाजीराजांचं पारिपत्य करायला येतील, कदाचित त्यांच्याची झुंज घ्यावी लागेल, तरी तुम्ही झुंज घ्या, आम्ही तुमच्या मागे, आम्ही नाही जाणार. आणि तुमच्या वतनाचं काय? शिवाजीराजाने विचारलं, तुमच्या वतनाचं काय? वतन जप्त होईल, जाईल, त्याचं काय? कान्होजी नाईक म्हणले, वतनाची मिरास्ती काय? नाही, वतन स्वामीच्या पायावर सोडलं. खरंच शिवाजी महाराजांच्या शेजारी असणाऱ्या तांब्यातलं पाणी घेतलं आणि हातावर पाणी घेऊन वतन शिवाजी महाराजांच्या पायावर सोडून दिलं. स्वराज्याच्या पायी वतन सोडलं. अफजल खानाच्या युद्धात ही पाची पोरांशी आम्ही खस्त झालो तरी 72, पण जेल्यांची अवलाद फितुरीची नाही, आम्ही तिकडे जाणार नाही. हे कान्होजी नाईक केले. शिवाजी राजांना संरक्षणासाठी किंवा मदत करण्यासाठी पाठवलेले विश्वासाची माणसं अशी आहेत शहाजीराजांनी दिलेली माणसं. प्रसंगी स्वामीच्या पायावर खस्त होऊन पडू, पाची पोरांशी घरदार बुडलं तरी 72, वतन काय? जीव गेला तरी चालेल, आम्ही तुमच्या पायाशी. कान्होजीने सांगितलं, शिवाजी महाराजांनी प्रेमाने मिठी मारली. नाही, चुकलं माझं, तुमचा परीक्षा घेतली, प्रेमाने जवळ केली. आणि मग आता पुढे काय करायचं? नायकांचा विचार घेतला. आणि नायकांनी शिवाजी महाराजांचा विषय नुसतं बोलला, झालं, निघाले. 12 मावळातले सगळ्या देशमुखाची कान्होजी नायकाने मिटिंग घेतली. मिटिंग म्हणल्यावर लगेच कळतं, बैठक सभा म्हणत कळत नाही. मिटिंग घेतली, सगळ्यांना बोलवून घेतलं, सगळ्यांना बोलवून घेतलं, 12 मावळातले सगळे देशमुख. आणि सगळ्यांना विचारलं, पत्र आले, मला आले, तुम्हाला आले, तुमचा सगळ्याची इच्छा काय? तुमचा मनसुबा काय? काय करायचंय? त्या सगळ्यांनी एकमेकाकडे पाहिलं. काय करावं? खंडोजी खोपडे गेलाय, आपण काय करावं? तुम्हाला काय करायचंय करा, जे त्याचा मुक्त्यार आहे, असा विषय त्यात आहे. पण सगळे कान्होजीला म्हणतात काय? नाही, तुमचा मनसुबा तो आमचा मनसुबा, तुम्ही काय कराल त्याच्या मागे आहे, बस. आणि सगळ्या देशमुखांना घेऊन कान्होजीने महाराजांना भेटायला आले, प्रतापगडावर. सगळ्या मावळची मावळ गंगा शिवाजी महाराजांना येऊन भेटली. महाराजांना सगळ्यांनी भरोसा दिला, महाराज आम्ही तुमच्या बरोबर, जे कराल ते तुम्ही कराल, ते आम्ही बरोबर. आणि महाराजांनी काय केलं? सगळ्याच्या प्रेमाने भेटी घेतल्या. नुसतं तेवढं नाही केलं, महाराजांनी सगळ्या बरोबर थाळा केला. थाळा केला म्हणजे जेवायला बसले, सगळे एकत्रित एका पंक्तीला जेवायला बसले. प्रेम असावं तर असं सगळ्यांचं एक दिन झालं. मग महाराजांनी अनेक वर चर्चा केल्या, बैठकी केल्या, काय करायचं खानाचं. लोक घाबरत होते कानाला, महाराज सला करा, तह करा, नको खानाला, युद्धही नको, भेटही नको, काहीच करू नका, काहीच करू नका, सला करा. कारण हा कपटी आहे, हा क्रूर आहे, हा घातकी आहे, याचा विश्वास धरता कामा नाही. याने मागा कस्तुरीरंगन नावाच्या राजाला युद्ध चालू असताना त्याचं आणि याचं भेटीला बोलवलं, हस्तपंजराची आण दिली. हस्तपंजराची आण म्हणजे पत्र द्यायचं, त्याच्यावर चंदनामध्ये उजवा हात बुडवायचा आणि त्या पत्रावर मारायचा, म्हणजे अभय, तुला आम्ही अभय दिले, आपण समोरासमोर भेटू, चर्चा करू, चर्चेत फळ निघालं ठीक आहे, नाही तर तुझं तू पुन्हा जा, मी तुला काही करणार नाही. अभयपत्र दिलं, हस्तपंजराची आण दिली. आणि तो जेव्हा भेटायला आला
तेव्हा त्याच्या गळ्यात कट्यार भुकसून येणं मारलं, हा कसलाय, त्याला भेटू नये, याचं काही करू नये. शिवाजी महाराज सगळ्यांचा विचार करतात, अनेक गोष्टींचा विचार करतात. आणि याच वेळी अफजल खान वाईत आला आणि शिवाजी राजा काही बाहेर येत नाही, म्हणून त्याने आपला वकील कृष्णाजी भास्कर असं त्याचं नाव आहे, तो वकील, तो कृष्णाजी भास्कर काही गावाचा जागीरदार किंवा काय त्याला पद पण आहे, तो मात्र अफजल खानाचा वकील आहे. त्याने अफजल खानाने त्यांना शिवाजी महाराजांना भेटला पाठवलं, जा आणि शिवाजी राजाला भेट घे. तो आला, प्रतापगडावर आला, शिवाजी महाराजांना भेटला आणि त्याने अफजल खानाचं पत्र दिलं आणि शब्दात सांगितलं, खान साहेब तो तुम्हाला काकासारखे आहे, शहाजी राजाचा आणि त्यांचा दोस्ताना आहे. दोस्ताना काय आहे पोरला माहित आहे, पण बादशाहीतले दोघं सरदार समबळ आहे, या अर्थाने दोस्ताना आहे, काकासारखे आहे. तेव्हा आपण येऊन वरिष्ठ म्हणून त्यांची भेट घ्यावी. शिवाजी महाराजांनी ते पत्र सगळं ऐकलं, वाचलं. दरबाराचा अर्थ सगळे बसले होते, त्याची चर्चा झाली आणि त्या कृष्णाजी भास्कराला शिवाजी महाराजांनी राहायला जागा दिली, प्रतापगडावर थांबवलं आणि सगळ्यांची कृष्णाजी भास्कर गेल्यावर आपल्या लोकांची चर्चा केली, काय करायचं, आपलाही वकील पाठवा, आपल्याही उत्तर द्या. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी दुसऱ्या दिवशी कृष्णाजी भास्कराला मानाची लुगडी दिली, त्याला मानपान केला. वकिलालाही मानपान करायचा असतो, म्हणजे मी वकील आहे म्हणून म्हणतो असं. आलेला अतिथी परक्याचा दूत आहे, दूताचा मानपान करायचा असतो. रावणाने दूताचा अपमान केला होता, आठवत आहे का? अंगद रामरायाचा दूत म्हणून गेला, अपमान केला, बसायला आसन सुद्धा दिलं नाही. हनुमंतराय दूत म्हणून गेले, बसायला काय व्यवस्था रावणाने केली नाही. पुढचं सगळ्या कथा तिकडे नाही, आपल्या मुद्द्यापुरते दूताचा अपमान केला. इथं मात्र शिवाजी महाराजांनी दूताचा मान केला, त्याला मानापानाची लुगडी म्हणजे कपडे, काय कापड चोपड त्यावेळेस असतं ते भेट दिली. आणि आपला वकील पंताजी गोपीनाथ वकील यांना अफजल खानच्या भेटीला पाठवलं. पंताजी काका गेले. जाताना मात्र शिवाजी महाराजांना यांनी काहीही दिलं नाही. अफजल खानाने भेटीला, वकील भेटीला आल्यावर शिष्टाचार आहे, भेटीला गेल्यावर द्यावं, काहीही दिलं नाही. पण शिवाजी महाराजांनी मात्र पंताजी काका बरोबर संपूर्ण पाठवलं. काका आले, अफजल खानाला भेटले आणि त्यांनी सांगितलं, काय सांगितलं, महाराज भीतात, आपला दरारा फार मोठा आहे, महाराज आपल्याला भीतात. त्यातून नुकतंच महाराजांच्या पत्नीचं निधन झालं. या सईबाई साहेब राजगडावर मरण पावले, महाराज इकडे आले आणि भाद्रपदाच्या आमोशेला ते मरण पावले. शिवाजी महाराज लगेच तिकडे गेले नाहीत बघा, राजकारण सोडून ते काम करत राहिले, राजस्वराज्याचं काम करत राहिले. नुकत्याच त्यांच्या पत्नी मयत झाल्या, त्यामुळे महाराज दुःखातही आहे आणि शोक असल्यामुळं आपल्या भेटीला यायला नको वाटतंय. आपल्याला भीतात, तेव्हा आपणच तिथे या, जावळीची निसर्ग शोभा पहा. बघा बघा, दूताने किती मोठं बोलायचं असतं. अरण्य शोभा पहा आणि महाराजांना बोटाला धरून आपण विजापूरला घेऊन जा, महाराज आपल्या बरोबर यायला तयार आहे. अफजल खानाला तसंच झालं, जावळीत जायचं म्हणजे अवघड आहे, जमणार नाही. वाईतनं उठायचं आणि परत खाली यायचं, कसं काय, प्रतापगडाच्या पायथ्याला यायचं, नको. काकाने अफजल खानाला भेटीच्या वस्तू दिल्या, तो संतोषला, थोडासा सुखावला आणि काका तिथेच थांबले. कारण दूताचं पुढचं गुप्त काम असतं, त्याच्या मनात काय आहे, ते कपट काय आहे ते काढून घ्यायचं आहे. लोकांची बाकीची सगळी छावणीची व्यवस्था काय आहे ते काढून घ्यायची आहे. म्हणून दूताचा विचार करत काका तिथे थांबले. खानसाहेबांना विचारलं, आपल्या अन्य सरदारांचा मान सन्मान किंवा भेटी घ्यायची इच्छा आहे, परवानगी दिली. काका सगळ्यांना जाऊन भेटले, कोण कोण आहेत ते सगळ्यांना भेटले, प्रत्येकाला काहीतरी भेट वस्तू दिल्या. त्या सगळ्यांना आनंद झाला. शिवाजी राजा आपल्याला काही अजून भेट नाही, तर युद्ध नाही, काही नाही, भेटी पाठवतो. आणि काका त्यांच्याशी बोलायला लागले. आता भेटी पाठवल्यामुळे थोडं मन सॉफ्ट कॉर्नर झाला आणि त्यांनी बोलायला सुरुवात केली. जे काही आजपर्यंत झाकून आणलं होतं, पोटात ठेवलं होतं, ते सगळंच उघड केलं. खानसाहेबाची इच्छा आहे की शिवाजी राजाला मारावंच. सगळं ओळखलं. काका आले आणि महाराजांनी सांगितलं, महाराज असं असं आहे, ही भानगड अशी आहे, हे सरळपणाचं काम नाही. शिवाजी महाराजांनी ठरवलं की काहीही असो, काका त्याला इथं आणा, प्रतापगडच्या पायथ्याला घेऊन या. काका पुन्हा गेले. 2 डोंगर चढायचे, 2 डोंगर उतरायचे, प्रतापगडची वाई. पुन्हा गेले, पुन्हा अफजल खानाला विनंती केली, चला
अफजल खानाने आपल्या लोकांचा विचार केला, काहींनी विरोध केला, काहींनी नको म्हणून सांगितलं, काहींनी चला हरकत नाही म्हणलं. आणि अफजल खानाला वाटलं की यात काहीतरी चांगलेपण आहे, म्हणून त्याने जावळीत जायचं कबूल केलं. काका खानाला घेऊन जावळीत आले, त्याच्या सैन्याचे अफाट हाल झाले, ते सगळा विस्तार सांगत नाही. प्रतापगडच्या पायथ्याला पार नावाचं गाव आहे. या पार गावात अफजल खानाची छावणी येऊन पडली. काका गडावर येऊन सांगितलं. आता काका आणि अफजल खानाचा वकील यांची चर्चा व्हायची आणि दोघांच्या भेटीचा विषय ठरला. खान साहेबांनी भेटावं, शिवाजीराजाला येऊन भेटावं. शिवाजीराजे गडावरून खाली येतील, खान साहेब गडाच्या खालून वर येतील. बरोबर 10 अंगरक्षक घ्यावेत दोघांनीही, पण हे भेटीच्या ठिकाणी आणू नये. बाणाच्या टप्प्यावर म्हणजे ठराविक अंतरावर, बाण मार्गावर धनुष्यापासून जेवढ्या अंतरावर पडतो तिथं उभं राहावं. खान साहेबांनी शिवाजीराजांनी भेट घ्यावी आणि जे काही ठरेल तिथं पुढं करावं. काकाने खान साहेबाला विनंती केली, इथं आल्यावर जाऊ वाईतनं इकडे येताना काय विनंती केली, आपल्या छावणीत बाजार आहे. बाजार म्हणजे छावणी 25,000 लोकांचं आहे ना, मग त्याला खाण्यापिण्याच्या वस्तू, जीवनातल्या आवश्यक वस्तू, कपडे लत्ते, सोनं नाणं लागतं, खरेदी करावं लागतं. त्याच्यासाठी बरोबर बाजार असतात, ज्वेलरी असतात, वस्तू असतात, शस्त्र असतात, अनेक वस्तू विकायला लागतात रोजच्या रसुदीतल्या किंवा जीवनाच्या आवश्यक आहेत त्या. त्याच्यासाठी बाजार असतात. जसं खानाच्या छावणीत अनेक बाजार होते, त्यामध्ये जेवरे म्हणजे रत्न विकणारे लोक होते, व्यापारी होते. मग हे लोक शिवाजी महाराजांनी बोलावले. खानाला वाटलं हे बोलवले कशासाठी, त्यांनी सांगितले आपल्या छावणीतल्या लोकांचा मान सन्मान करण्याची राजांना इच्छा आहे, त्यासाठी हे रत्न किंवा ते अलंकार खरेदी करायचे, ते पाठवून द्या. खानाने पाठवून दिले. ही सगळी माणसं गडावर आली. काकांना ते सगळं मागचं बिराड घेऊन आलेलं पाहिलं. महाराजांनी विचारलं ही काय भानगड आहे. काकांनी सांगितलं महाराज तुम्ही म्हणाले होते ना खानाच्या लोकांचा सत्कार करायचा, त्यासाठी व्यापारी आले, यांच्यापाशी रत्न हिरे मोती आहेत. महाराजांनी ओळखलं, बरोबर ओळखलं. बोलवा म्हणून बघितलं, सगळा माल बघितला आणि सगळा माल पसंत केला. सगळंच्या सगळं घेऊन टाकलं. फक्त व्यापाऱ्याला म्हणले की तुमचे पैसे भेट झाल्यानंतर दे, कारण भेटीनंतर काय आहे. आणि भेट ठरली तारीख 10 नोव्हेंबर 1659, मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी सह सप्तमी, वार गुरुवार. म्हणजे कोणता दिवस आहे कळतं का? सटीच नवरात्र असतं का नाही आपलं? सटी माहिती आहे का नाही? होय म्हणाले. वांगे सटीचं नवरात्र असतं खंडोबाचं. त्याच्या शेवटच्या दिवशी खंडोबाला नैवेद्य दाखवायचा असतो. महाराजांनी तो दिवस निवडला, बळीचा दिवस. त्या अर्थाला महाराजांनी तो दिवस निवडला. आणि त्या दिवशी काय काय झालं त्याचा विचार आपण उद्या करू, कारण 9:15 झाले. फक्त येतील त्या दिवशी. उद्या उद्या खूप विषय आहे, तेवढं सोपं नाही. अर्धा तास लागणारा विषय. काय काय झालं, कारण थोडं अफजल खान मारण्याचा विषय मी 2 वाक्यातही संपवतो आणि 2 दिवसात हे संपवे. पण आपल्याला उद्याच्याला त्याचा सविस्तराने विचार करू, कसं झालं, काय झालं, काय काय केलं महाराजांनी, त्याचा विचार उद्या करू. आज इथंच थांबू. पुंडलिक गौरी